1992 मध्ये बाबरीचा ढाचा पाडल्यानंतर त्यातील रामाची मूळ मूर्ती कुठे होती असा प्रश्न अनेकांना पडतो। ही मूर्ती सांभाळण्याची जबाबदारी काही वेळ पुण्याच्या माधवराव जोशी यांनी पार पाडली होती। माधवराव जोशी आता हयात नाहीत, दरम्यान त्यांच्या कन्या धरित्री जोशी आणि माधवराव जोशींचे सहकारी शरद गंजीवाले यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। आनंदात आणि उत्साहात अयोध्येमध्ये रामलल्ला विराजमान होणार आहेत। मात्र 92 ला बाबरी पाडली त्यावेळेस रामलल्ला कुठे होते किंवा त्यांची सुरक्षा कशा प्रकारे करण्यात आली हे सगळं आता त्याचा इतिहास जो आहे तो उलगडला जातोय। माझ्या पाठीमागे फोटो आहे माधवराव जोशी यांचा। खरं तर माधवराव जोशी आता हयात नाहीयेत, मात्र ज्यावेळेस बाबरी 92 ला पाडली त्यावेळेस रामलल्ला विराजमान होते। त्यांना सुरक्षित ठेवणं आणि त्यांची जबाबदारी जी आहे ती माधवराव होती। त्यांचे सहकारी शरद गंजीवाले सर माझ्या सोबत आहेत, कारसेवक आहेत। अयोध्येत रामक्रांती झाली। या देशात हिंदूंच्या भावभावनांना पायदळी तुडून कोणालाच राज्य करता येणार नाही हे दाखवणारा दिवस म्हणजे 6 डिसेंबरचा दिवस। बाबरी ढाच्यावर कारसेवकांनी घातलेला घाव हा मुस्लिम तुष्टीकरणाच्या सरकारच्या नीतीवर घातलेला घाव होता। त्यांच्या कन्या आहेत माधवराव जोशींच्या धरित्री जोशी मॅडम। कुटुंबियांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की 6 डिसेंबरचे ते 6 तास माझ्या मते अत्यंत क्रुशल तास होते, संवेदनशील तास होते आणि त्या तासांमध्ये रामलल्ला सुरक्षित राहणं ही अत्यंत जोखमीची जबाबदारी होती मला असं वाटतंय। पण अशोकजींनी विश्वासाने ती रामलल्ला बाबांच्याकडे सुपूर्द केले होते आणि बाबांनी जीवाची शर्त करून रामलल्लांची सुरक्षा त्या अत्यंत संवेदनशील तासामध्ये केली, याचा निश्चित अभिमान आहे आम्हाला। कॅमेरामन सुमित सह सचिन जाधव।